चला तर मित्रांनो, आता पाणी मारून घेऊया आपण चौतऱ्याला. चौतरा पूर्ण भिजवून घ्यायचं आपल्याला. जेवढं पाणी माराल तेवढं कमीच आहे. आणि आता पाण्याचा खूप साठा करायचा आपल्याला, कारण खूप पाणी लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि आज मी माझ्या नवीन घराची सुरुवात करतो आहे. पाया घालायला सुरुवात करतो. आता कामगार येतील थोड्या वेळातच आणि आम्ही चौतरा घालायला आजपासून सुरुवात करतो, म्हणजे घराला सुरुवात करतो आहे. तर हे बघा, इथे घर बांधायचं आहे. हे सगळं आखणी वगैरे झालेलं आहे. पाणी वगैरे सर्व ड्रम पाणी फुल भरून ठेवलेलं आहे. इकडे चर वगैरे मारून ठेवलेले आहेत. त्याच्या खाली दगड वगैरे चौतऱ्याचे गाडले जातील, तर हे सगळे मारून ठेवलेले आहे या साईडने. तर आता थोड्या वेळात येतील कामगार आणि कामाला शुभारंभ करतील. तर मित्रांनो, चिरे वगैरे मागवलेले आहेत. हे बघा, 700 दगड आलेले आहेत आणि पहिल्यातले तिकडे 150 आहेत. तर हा जो स्टॉक संपला की परत चिऱ्याची ट्रिप मागवायची, कारण इथे जागा पण भेटली पाहिजे आपल्याला. ही गिरीट आहे, ते वाळू आहे, ते सिमेंट आहे, सगळं सामान रेडी आहे. पाणी पण भरून फुल झालेलं आहे आणि आता कामगार येऊन लगेच सुरुवात करणार आहेत. तर मित्रांनो, चौतरा बांधायला सुरुवात केलेली आहे आम्ही. हे बघा, 7 कामगार आलेले आहेत. चौतऱ्याला सुरुवात झाली आजपासून. आमच्या वाडीतलेच कामगार आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे बुधवार. काल मंगळवारी आम्ही नवीन घराचा सुरुवात केलेली आहे. पाया घालायला चौतरा बोललो त्याला. आपण कालपासून सुरुवात केली आहे आणि कालच्या दिवसात किती झालं ते पण दाखवतो. आता मला पाणी मारायचं आहे त्या झालेल्या चौतऱ्यावरती, कारण पाणी कंपल्सरी असतं. जेवढं पाणी मारलं तेवढी मजबूती जास्त असते. तर मित्रांनो, आता सुरुवात करतो आहे. सूर्योदय झाला तुम्हाला दाखवतो. आबा आताच वरती येतो आहे. त्या झाडाच्या आड आहे बघा. तर आपण सुरुवात करूया. हे बघा, कालचं जे काम झालं ते तुम्हाला दाखवतो मी. एवढं काम झालेलं आहे. कारण काय माहीत आहे मित्रांनो, लेवल करायला खूप टाईम जातो. कारण मी असे खाच्या वगैरे काय मारलेलं नव्हतं. आणि हा जो भाग आहे हा वर खाली भाग आहे, त्याच्यामुळे हा जो समोरचा पाया वरती काढायला थोडासा टाईम जाईल. अजून वरती पण या साईडने असं सगळं वरती काढायला थोडा 2 दगड येईपर्यंत खूप टाईम जाणार आहे. आणि एकदा वरती लेवल आली की फटाफट लाईन चालेल. तर एवढं झालेलं आहे काम. आणि आता पाणी वगैरे मारून घेतो याच्यावरती. तर मित्रांनो, पाणी वगैरे मारून घेतलं आहे. पूर्ण चौतरा भिजवून टाकला आहे जेवढा झालेला आहे तेवढा. आता मी 1-2 खेपे परत पाणी घेऊन येतो आहे. तर मित्रांनो, दुपारचा 1:15 झालेले आहेत आणि कामगारांचा लंच टाईम झाला आहे. कामगार आता गेले जेवायला. आता मी पण जातो जेवायला. दुपारपर्यंतचं काम बघा इथपर्यंत झालेलं आहे. हे इथपर्यंत झालं आहे. थोडीशी इकडे आम्ही कोपच्यामध्ये भर टाकून घेतले, म्हणजे दगडे वगैरे टाकून घेतले आहेत. थोडं काम फास्ट झालं असतं, पण चौतरा परत मी थोडासा वाढवला. 40चा होता 40-10चा केला. आणि ही जिकडली उभी लाईन होती ती 31ची होती, 32 केली. त्याच्यामुळे परत प्लॅन चेंज झाल्यामुळे थोडासा टाईम गेला, नाही तर अजून एक लाईन अशी फिरली असते या साईडला. तर आता जेवण वगैरे येतो मी घरी जाऊन. आणि परत पाणी मारायचं आहे याच्यावरती, कारण दिवसातून 3 वेळा, जसं कंपाऊंडला आपण पाणी मारलं तसंच दिवसातून 3 वेळा पाणी मारायचं आहे कंपल्सरी. गुड मॉर्निंग मित्रांनो, घराचं काम चालू होऊन आजचा 3रा दिवस आहे. म्हणजे 2 दिवस कंप्लीट झाले, आजचा 3रा दिवस चालू आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत किती चौतरा झाला, चौतऱ्याचे जे बांधकाम आहे ते किती झालं ते तुम्हाला मी दाखवतो. जवळजवळ 6 फुटापर्यंत चौतऱ्याची हाईट झालेली आहे. अजून 2 दगड लागणार, म्हणजे समजून जा 6.5 फूटच्या वर चौतरा जाणार आहे. खूप हाईट होणार आहे आणि तेवढीच आपल्याला भरण घालण्यासाठी दगड आणि मातीची गरज आहे. म्हणजे दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे समोर दिसतंय ना, हे 6 फुटापर्यंत आहे हाईट. खालून दाखवतो तुम्हाला, आधी आतून दाखवतो. हे बघा,
आता इथे हे सगळं आहे ना भरण घालायचे आहे. हे बघा ह्या कोपऱ्यामध्ये घातले, इकडला सर्व दगडांचा ढीग होता तो इथे टाकला, तरी पण अजून काही लेवल आलेली नाही, अजून खूपच लागणार आहे. आता ही बॅक साईड अजून बांधायची बाकी राहिली आहे. हे झालं की पूर्ण चौतरा असा होणार कंप्लीट चारी साईडने. तर आता तुम्हाला मी खालून दाखवतो चौतरा फ्रंट साईडचा किती हाईट आहे ती. हे बघा खूपच हाईट आहे. अजून 2 दगड लागणार, म्हणजे किती हाईट होणार त्याचा अंदाज करा तुम्ही. तर ही वाळू आणि ती सफेद वाळू, दोन्ही वाळू आहेत ना 50-50 करून असे माल बनवतात, म्हणजे ही अर्धी आणि ती अर्धी. तर पाणी पण संपलेलं आहे. चिरे 1000 कंप्लीट झालेले तिथे आणून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये बरेच यूज झाले आहेत. काल पण 300 चिरे मागवलेत. तर आता हे मला पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे, पूर्ण पाणी मारून घ्यायचं आहे चौतऱ्याला. तर आता पाणी आणून ठेवलं आहे, 4 केपा पाणी घेऊन आलो आहे मी. सूर्योदय झालं आहे. हा आमच्या गण्याला त्याचा पोरगा, त्याला गुरांचा खूप शौक आहे. बघा हा बैल आता कातकरांचा बैल आहे, हा घेऊन चालला आहे चरायला. आता तिथे सोडणार, परत घरी जाणार, मग परत थोड्या वेळाने येणार, परत त्या बैलाला घेणार नाही, गोट्यात घेऊन जाणार. म्हणजे बैलाला थाराच करत नाही तो, थोडं बोलता येत नाही. हां मारू नको, ए डोळ्याला लागलं, ए बाबा डोळ्याला लागेल ना त्याच्या. बघ बघ लागलं काय, डोळ्याला लागलं काय, काठी मारली तू. हां असं डोळ्याला नाही मारायचं. होय हिरो. फक्त मित्रांनो ऐकायला येतं, फक्त बोलता येत नाही, एवढाच प्रॉब्लेम आहे. गुराचा खूप शौक आहे त्याला. मुंबईला असतो, मुंबईवरून आला आहे, महिनाभर इथेच आहे अजून, मुंबईला काही गेलेलं नाही. होय होय मुंबईला नाही जायचं नाही. तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्र, आणि महाशिवरात्र असल्याकारणाने आज आणि उद्या हे आमच्या घराचं काम बंद आहे, कारण कामगार लोकांनी 2 दिवस सुट्टी घेतलेली आहे. तर 2 दिवसानंतर परत चालू करणार. चिरे पण संपलेले आहेत, चिऱ्याची ऑर्डर दिलेली आहे, 1000 चिऱ्यांची ऑर्डर दिलेली आहे. तर मित्रांनो हा जो चौतारा बोलतो ह्याला, हा चौतारा कंप्लीट झालेला आहे. अजून ॲक्च्युली ह्याला एक दगड लागेल, इथे ही एक लाईन होईल, ही एक लाईन होईल, आणि हा मधल्या की चौतारा कंप्लीट झाला. तर हे जे रूम आहेत हा आणि समोरचा तो, हे 2 बेडरूम आहेत. तिकडे एक बेडरूम आहे, ती देवाची रूम आहे. ह्या 2 बेडरूम आहेत ना, ह्या 15 बाय 10च्या रूम आहेत दोन्ही पण. आणि हे बघा हा एक आणि हा एक, हे 15 बाय 10 फूट रुंदी आणि 15 फूट लांबी अशा 2 रूम आहेत ह्या. आणि हे हॉल आहे, हे हॉल आहे, याची रुंदी आहे 18 फूट आणि अशी लांबी आहे 22 फूट, म्हणजे 22 बाय 18चा हे हॉल आहे. आणि हे आहे किचन, हे खूप असं 8चा रुंदी आहे, असे लांब लचक हे हॉल आहे. इथून असं सॉरी किचन आहे हे. आणि इथे देवाचा रूम आहे बघा, हा देवाचा रूम आहे, याची 6 फुटाचा रुंदी आहे ही. हा देवाचा रूम झाला. आणि हा एक बेडरूम झाला, हा पण 15 फूट लांबी आहे आणि 10 फूट रुंदी आहे. 10पेक्षा 10 फूट रुंद येईल, म्हणजे 11 फूट रुंदी येईल, जरा मोठा आहे बेडरूम. आणि ही जी मागे जागा ठेवली आहे ना मित्रांनो, ह्या दिवाळीच्या कंपाऊंडच्या दिवाळीच्या साईडला इकडे, तर तो हंडा आहे ना, त्या साईडला संडासची टाकी वगैरे खोदणार तिथे. आणि इकडे संडास वगैरे बाथरूम वगैरे इकडे करणार, संडास बाथरूमची जागा ही ह्या साईडला. आणि इकडे अशी पडवी बांधणार, आमच्याकडे कोकणात पडवी तर असावीच लागते. आणि ह्या पडवीमध्ये चूल वगैरे ह्या साईडला ठेवणार. तर अशी ही घराची अरेंजमेंट आहे. आतापर्यंत झालेलं हे काम आहे. चिरे पण संपलेले आहेत, तर चिऱ्याचे 1000 चिऱ्याची ऑर्डर परत दिलेली आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला समोरून दाखवतो, हे समोर मंदिर आहे ना, मंदिराच्या इथून मी वरून दाखवतो तुम्हाला. इथून बघा किती हाईट आहे समोर, बघा म्हणजे हे बघा ही हाईट आहे, म्हणजे
हे दिवाळ आहे समोरून, हा चौतारा एवढा हाईटला वरती आलेला की माझे 5.5च्या वरती 6-6.5 फूट हाईट झालेली आहे समोरून चौताऱ्याची. आता ह्याच्यावरती दिवाळं येणार, भिंती येणार, म्हणजे किती उंच होईल घर ते बघा. प्लॅन होता 1+1चं पण ते कॅन्सल करावं लागणार, कारण हवा खूप आहे आणि उंचावरती असल्यामुळे पावसामध्ये प्रॉब्लेम होईल, कारण वादळ वगैरे आलं तर खूप टेन्शन असतं त्यासाठी. तर असं हे आमचं घर आहे, नवीन घर. तर मित्रांनो ही फ्रंट साईड आहे बघा. फ्रंट साईडची हाईट बघा, मी मगाशी बोललो ना 6.5 फूट, हा एवढा फूट उंच हा चौतारा गेलेला आहे नुसता घराचा खालच्या बाजून समोरून, म्हणजे मंदिराच्या समोरून. कारण ही साईड फ्रंट ठेवायची आम्हाला, इथे दरवाजा बसेल इथे वरती. पण ते कसं आहे माहिती आहे, ही जी जागा आहे ह्या जागेवरती छोटीशी अशी लांब अशी एक पडवी येणार आणि पडवीला टच हे खळं येणार इथपर्यंत असं. म्हणजे बघा हे असं खळ्याचा भाग येईल आणि हा खळ्या इथून असं खूप खळ्याला पण खूप भरण लागणार आहे, माती विती. तर ॲक्च्युली आतमध्ये जी भरण आहे ती पण खूप टाकायची आहे, तर खळ्याला पण खूप भरण लागणार आहे आणि त्या घराला पण आतमध्ये खूप भरण लागणार आहे. माती दगड विगड सगळे खूप लागणार आहेत. जे तोडले होते असे ते सगळे संपले, ह्या हॉल संपले म्हणजे पूर्ण कंप्लीट पण नाही वगैरे, कंप्लीट थोडेसे राहिलेले आहेत. हे बघा हे पूर्ण भरून पण नाही आलं, एवढं दगड लागलं आहे. आता मातीची पण गरज आहे, जवळजवळ ₹1,00,000 आम्हाला या भरणीलाच घुसणार आहे तिथे, कारण मागवावी लागणार आहे. चिरेखणीवरून जी तोडं असतात ना, म्हणजे बारीक बारीक दगडांची, त्याचा 1-2 लोड मागवावे लागणार आहेत. त्यावेळी इथे कुठेतरी लेवलला येईल. लेवल झाल्यानंतर आपल्याला समजेल घराची साईज आणि किती घर मोठं आहे. ह्याच्यामध्ये कसं समजत नाही, असं वाटतं छोटं छोटं आहे म्हणून, पण ते खूप मोठं आहे. कारण घराची लांबी जी आहे ती 40.5 लांबी आहे आणि रुंदी जी आहे ही 32 फूट, म्हणजे 40.5 बाय 32 अशी लांबी रुंदी आहे घराची, पूर्ण घराची आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.